नमस्कार. आपण पाहत आहोत स्टार भारत न्यूज वन. आझाद न्यूजचे संस्थापक अध्यक्ष तथा पुणे येथील उद्योजक माळाकुळी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार भीमाशंकर मामा कापसे हे आज नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बहादरपुरा तालुका कंधार येथे दिवंगत माजी आमदार, खासदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय केशवरावजी धोंडगे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळाला वंदन केले. बहादरपुरा तालुका कंधार येथे स्वर्गीय भाई केशवराव धोंडगे यांच्या स्मृतीस्थळाला भीमाशंकर मामा कापसे यांनी भेट देऊन वंदन केले. यावेळी कंधार तालुक्यातील प्रसिद्ध गणेश लॅबला भीमाशंकर मामा कापसे यांनी धावती भेट दिली. नूतन वर्षे 2026च्या निमित्ताने उपस्थित सर्व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सह्याद्री लाईव्ह न्यूजचे संपादक ज्ञानेश्वर कागणे यांनी भीमाशंकर कापसे यांचा सत्कार करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाबर, सचिव तथा पंचायत समिती लोह्याचे माजी सदस्य डॉक्टर गवळी, प्रसाद पोले, शिवा पेटकर, पंत, केंद्रे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. भीमाशंकर कापसे यांचा कंधार लोहा या दोन्ही तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांना राजकीय सामाजिक चळवळीत मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कापसे मामा यांनी अनेक गरजू कुटुंबाला महाराष्ट्रभर आर्थिक शैक्षणिक मदत केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद माळाकोळी सर्कलमधील जनतेने घेतली आहे. माळाकोळी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हे कापसे परिवारातीलच राहणार आहेत हे मात्र जवळपास निश्चित झाले आहे.